आज आपण एडेबल कप मेकिंग मशीन पासून व्यवसाय कसा सुरू करायचा याविषयी आपण आज सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहूया. सर, उद्योग मार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा. माझं नाव कुणाल दत्तात्रय शिंदे. मी सध्या पुण्यामध्ये राहतो. पुण्यामध्ये मोशीमध्ये आपला व्यवसाय आहे एडेबल कप मेकिंग मशीनचा. सर, पुण्यासारख्या ठिकाणी राहून आज इथं भरपूर मल्टिपल सारे व्यवसाय आहेत, पण तुम्ही पूर्ण व्यवसाय सोडून हा व्यवसाय निवडण्याचं काय कारण होतं? कारण की हा व्यवसाय आता नवीन आहे, याच्यामध्ये जास्त अजून कोण उतरलेलं नाही. बरोबर. आता मी 1 वर्ष झालं सुरुवात केलेली, बऱ्यापैकी प्रतिसाद आहे मला. तरी पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, असे पुणे येरवडा भागात, विमाननगर हाय फाय सिटीमध्ये जातात का चहासाठी, आईस्क्रीमसाठी असे सप्लाय करतो आम्ही. आणि सर, हा व्यवसाय एखाद्याने सुरू केला ना तर ह्याच्यासाठी रॉ मटेरियल कोणतं लागतंय? रॉ मटेरियल काय आपलं मैदा, गहू, कॉर्नफ्लॉवर असं एवढं मटेरियल लागतं. त्यामध्ये आपण मिक्स करून बनवू शकतो. सर, हा व्यवसाय तुम्ही ज्यावेळेस चालू केला होता तर त्यावेळेस ओव्हरऑल सगळी गुंतवणूक किती केली होती तुम्ही? ओव्हरऑल 4.5 लाखापर्यंत झाली. शेड, मशिनरी, रॉ मटेरियल हे सगळं मी पकडून 4-4.5 लाख पर्यंत होते बजेट. आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी ओव्हरऑल किती मशीन आहेत आपल्याकडे सगळ्या? आता काय ही एक मशीन कप बनवायची आणि एक मिक्सर, बस एवढे 2च मशीन. सर, हा व्यवसाय जर एखाद्याला सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी कोणकोणत्या मशीनची गरज असते? याच्यात भरपूर प्रकार आहेत मशीनीचे. हे ऑटोमॅटिक आहे, हँड प्रेसची आहे. अच्छा. असे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकता तुम्ही बजेटनुसार. आपली कोणत्या प्रकारची? आपली मॅन्युअल मशीन आहे. मॅन्युअल मशीन आहे. एका टायमिंगला 12 कप निघते ती. अच्छा. 32ची पण भेटती, 16ची भेटते. असे म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंट नुसार घेऊ शकता. प्रत्येक एंटरप्राइजेस मधून घेऊ शकता, तळावडेमधून. आणि सर, ह्याच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे, जे तुम्ही जे कप काढता तर ते कपाची एक ट्रॉली निघायला किती वेळ लागतंय? हे 5 ते 4 मिनिटं लागतात. 5 ते 4 मिनिटात हा कप बनवून रेडी होतो. तुम्ही आपल्या प्रेक्षकांना मार्केटिंग बद्दल काय सांगाल? मार्केटिंगमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक असे सोशल मीडियाद्वारे तुम्ही करू शकता. जास्तीत जास्त ऑफलाईन पण बिझनेस करू शकता. इथं फिरावं लागेल तुम्हाला. बरोबर. होलसेल दुकानामध्ये, द्रोण पत्रावळ्या, चहाचे कप भेटतात, त्यामध्ये जाऊन चौकशी करून त्यांना देऊ शकता सॅम्पल. हे आमचे असे कप आहे, त्यानंतर ऑर्डर येईल तसं बनवू शकता. असं काय नाही, मार्केटिंग मध्ये एवढं काय नाही. समजा हा व्यवसाय एखाद्याला चालू करायचा असेल तर त्याचं लोकेशन कुठं असलं पाहिजे? ग्रामीण भागात का सिटीमध्ये? ग्रामीण भागामध्ये पण करू शकता, सिटीमध्ये पण करू शकता. आता मी काय 10 बाय 10चे एक छोट्याशा गाळ्यामध्ये चालू केले. अच्छा. आता बऱ्यापैकी प्रतिसाद येतोय. अजून डेव्हलप करायचे ते, अजून 32ची ह्याची मशीन घ्यायची. ह्याच्या लाईटच्या कनेक्शन विषयी काय सांगायला? लाईट कशी लागते? म्हणजे लाईट सिंगल फेजच लागते. सिंगल फेज मध्ये पण तुम्ही वापरू शकता. सर, एखाद्याला हा जर व्यवसाय करायचा असेल तर ह्या ज्या मशीन्स असतात ह्या मशीन्स कुठून आणि कशा खरेदी केल्या पाहिजेत? हा मशीन म्हणजे भरपूर ठिकाणी मशीन भेटते ती. पण आता मी जिथून घेतली ना मशीन, तळावडेमधून घेतलेली, तिथून 1 वर्ष झालं. आता चांगली चालू आहे मशीन, अजून काही प्रॉब्लेम आला नाही, काही नाही. अच्छा. तर प्रत्येक एंटरप्राइजेस आहे तळावडे MIDC मध्ये, पुण्यामध्ये, तिथून तुम्ही घेऊ शकता. ते वेगवेगळ्या अजून मशीनी भेटतील तुम्हाला. तिथे एकदा व्हिजिट करा, सर तुम्हाला चांगले गाईड करतील तिथे. आणि सर्व्हिस वगैरे कशी? समजा मशीनला काय प्रॉब्लेम वगैरे आला तर सर्व्हिस वगैरे कशी देतात? हा, त्यांचा माणूस लगेच येऊन जातो फोन केला की. ग्लास बनवण्याच्या प्रोसेस बद्दल काय सांगाल सर? सर्वात प्रथम आहे का नाही, जे आपले पीठ असतात, मैदा, तांदूळ, हे सगळे मिक्सर मध्ये मिक्स करून घ्यायचे. अच्छा. नंतर एक छोटा वजन काटा, त्यावरती 30 ग्रॅम गोळे करून घ्यायचे. गोळे हे मशीन मध्ये टाकायचे फिटिंगसाठी. एक खाली प्रेस करायची. एक 4 ते 5 मिनिटं नंतर आपण काढून घेतो सगळं. नंतर इथून काढून झाले असे साईडचे काढून टाकायचे. हा आपला कप रेडी झाला. नंतर पॅकिंग करून मार्केटमध्ये देऊ शकता. आता असं प्रेक्षकांनो, आज आपण एडेबल कप मशीन पासून कसे बनवायचे आणि त्याचा व्यवसाय कशा प्रकारे सुरू करायचा याविषयी आपण आज सविस्तर अशी चर्चा केलेली आहे.
तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, सरांचा जो व्यवसाय आवडला असेल, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन असतं, त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा एखाद्या शेतीसोबत. तोपर्यंत जय हिंद.